नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सरळ ओंकार. मी फर्टिलायझर कंपनीचा प्रतिनिधी आहे. तर आज आपण आलेलो आहे बोदेगाव येथील सोनविरा या गावामध्ये. तर आज आपल्याबरोबर आहे प्रदीप घोळकरे साहेब. तर यांना आपण आहे ना कॉपी NPK हे खत कपाशी या पिकासाठी वापरायसाठी दिलं होतं. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना या खताचा रिपोर्ट कसा आला व त्यांचा अनुभव कसा आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार सर. एक प्रदीप अंकुल बोरतळे, राहणार बोरीगाव, तालुका सौगड, जिल्हा अहिल्यानगर, तिथं रहिवासी बोरीगाव. मी NPK 2 बॅग आणि 21-0-13 वापरली होती. ती कपाशीला वापरलं 26-26 युरिया आणि जरांग हे बी वापरलं. एकरीच्या 3 बॅग आणि ह्या 3 बॅग. तर आपण हे कसं वापरलं होतं, म्हणजे आता आम्ही ह्या प्लॉटमध्ये हा पूर्ण एक प्लॉट आहे. प्लॉट तर त्याच्यातला आम्ही ना एक कॉपीस NPK त्या साईडला जे आपण बघू शकतो इकडच्या प्लॉटला आपण कॉपीस NPKचा वापर करतो आणि ह्यो जो प्लॉट आहे तर इकडं आपण 10-26 या रासायनिक खताचा वापर केला होता. तर रिझल्टमध्ये आपल्याला आहे ना पूर्णपणे एक चांगल्यापणे असा रिझल्ट आपल्याला दिसून येत आहे. तर भाऊ तुम्हाला कसा वाटला ना? मला रिझल्ट भरपूर चांगला, NPKचा रिझल्ट भरपूर चांगला आहे. भरपूर चांगला चालू वर्षीच मी घेतलं होतं. हा 10 बॅग घेतल्या, बाकीच्या कपाशी वापरून प्रयोग करून बघितला मी. 2 जागेत समजा एकाच क्षेत्रात 1 एकरमध्ये, अर्धा एकरमध्ये NPK टाकलं होतं आणि अर्धा एकरमध्ये 10-26 वापरलं. हा आणि दोन्हीचा रिझल्ट पहिला सर्किट एक अर्ध्या फुटाचा आता 1.5 महिन्याच्या कालावधीतच फरक पडलेला आहे. परत जाणवतोय तुम्हाला, म्हणजे रिझल्ट तुम्हाला फास्ट आहे एकदम भारी रिझल्ट बस केलाय. आणि मेन म्हणजे भाऊ आपलं सर की एक काळुंकी जी म्हणतो आपण पिकामध्ये जी काळुंकी पाहिजे ती काळुंकी पूर्णपणे दिसून येत आहे. आणि या साईडला जे बघा आपण जे अदर रासायनिक खताचा जो वापर केलेला आहे एक तर त्याची ग्रोथ बघा, ग्रोथ एकदम कमी दिसत आहे आणि त्याची एकतर आपल्या तीजी पण कमी दिसत आहे. तर बस शेतकरी मित्रांना एवढंच सांगणं आहे की आपण कॉपीस NPK या खताचा वापर एकदा आवश्यक करून एकदम अतिशय चांगले रिपोर्ट देणार आहे. धन्यवाद.